पाण्याच्या साईडला सामोरं जावं लागेल याची दक्षता घ्या, कारण की अपोजिट संघ आपला फिल्डिंगसाठी सज्ज झाला आहे. वांजले संघ आपला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा विनंती आहे. तर भाकरीच्या बाटा संघाला देखील विनंती असेल, आपण कुठे जाऊ नका. आपण लगेचच सेकंड राऊंडचा पहिला सामना विनर वर्सेस विनर खेळणार आहोत, तर आपण कुठेही जाऊ नका. मैदानावरती सभा आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय शाह हनुमान क्रिकेट संघ भुतिवली आयोजित भुतिवली चषक 2026चं देखणारे दिमागदार आयोजन. पहिल्या 2 दिवसामध्ये सुखरूपरित्या हे सामने पार देखील पडलेत आणि आज देखील त्याच पद्धतीने हे सामने देखील पार पडतो. असं गणरायाच्या चिन्ह आपण नतमस्तक होऊन या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी भरपूर मान्यवर आपण पाहू शकाल या व्यासपीठावरती हजेरी देखील लावून गेलेत आणि येत्या 2 दिवसामध्ये भरपूर पाहुण्यांची मांदी आपण पाहू शकाल या मंचावरती होताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण शंकर कोंडे यांचं आयोजन आहे आणि भुतिवलीकरांचं आयोजन आपण पाहतोय. अक्षरशः लाजबाब आपण ट्रॉफ्या पाहिल्या तर मोठमोठ्या स्पर्धेला लाजवेल अशा आपण ट्रॉफ्या पाहतोय. अक्षरशः 3 ते 3.5 फूटच्या ट्रॉफ्या आपण पाहतोय शंकर कोंडे यांच्या आयोजनामध्ये. नेहमी पाहायला गेलं तर एक सुसज्ज मैदान असतं, त्याच पद्धतीने तेवढं देखणं आयोजन असतं. अक्षरशः पाहायला गेलं तर एक चांगलं सहकार्य देखील राहिलं ग्रामस्थांचं असतील, त्याचबरोबरीने सर्व खेळाडूंचं असतील. कृपया विनंती आहे, सांशी संघ आपण क्षणाचाही विलंब न करता बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा. यस, दोन्ही संघात अतिरिक्त बॅट्समन आपण मंचावरती पाठवा. वांजले संघाचा 12वा खेळाडू आणि त्याचबरोबरीने सांशी टीमचा 12वा खेळाडू पाठवा. वांजले संघाचा 12वा खेळाडू इथे उपस्थित आहे,
तर सांशी टीमला विनंती असेल आपण अतिरिक्त ट्वेल्थ पण मंचावरती पाठवा. सलामीची जोडी झाली आहे रबाना मैदानाच्या आतमध्ये विनोद मालुसरे आणि आपण पाहतोय भीम शिर्के ही सलामीची जोडी रबाना केली आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती पिबनचं पहिलं षटक गोलंदाज आपण पाहतोय. वांजले संघाने जशी गोलंदाजी स्वीकारली आणि त्याच्यानंतर पहिला गोलंदाज पिबनच्या षटकामध्ये राज आपण पाहतोय. राज गोलंदाजी मार्कवरती दोन्ही संघाला 2-2 धावसंख्येची पेनल्टी देण्यात आली. म्हणजे पेनल्टी दोन्ही संघांना आता माफ करण्यात आली असंच म्हणावं लागेल आता, कारण की यांना ड्रेस कोड नाही आहे वांजले संघाचा. त्यामुळे वांजले संघाला 2 धावसंख्येची पेनल्टी आणि सांशी संघ उशिराने उपस्थित झाल्यामुळं सांशी संघाला देखील 2 धावसंख्येची पेनल्टी देण्यात आली आहे. तर सांशी संघाला अजून मी एक विनंती करतो की आपला 12th मॅन आपण मंचावरती पाठवायचा आहे. विनोद आणि आपण पाहतोय रोहिदास शिर्के ही सलामीची जोडी रवाना झाली. गोलंदाजी मार्कवरती पिबनचं पहिलं षटक पंचांचा यस ग्रीन सिग्नलचा इशारा आलाय. पहिला गोलंदाज आपण पाहतोय वांजले संघाकडून पाहायला मिळतोय तो राज भोईर आलेत गोलंदाजी मार्कवरती. शॉट खूप टप्पा असा चेंडू खूप टप्प्याचा चेंडू होता. इथे थोडासा फंबल झालाय धावचीची संधी आणि हिते थोडंसं बचावलेत फलंदाज आपण पाहू शकाल. अखो टप्पाचा चेंडू होता आणि त्याच्यावरती समाचार घेता आला नाही आहे तो विनोद मालुसरांना आणि त्याच कारणाचं एक सिंगल लेग बाईटची आलेली एक धावसंख्येच्या मदतीने श्री गणेशा मात्र केला जातोय तो सांशी संघाचा आपण पाहायला मिळतोय. भैरवनाथ इलेव्हन सांशी हा संघ आज मात्र मैदानामध्ये दाखल झाला. भुतिवली चषकामध्ये 3ऱ्या दिवसामध्ये आज मात्र या स्पर्धेने पदार्पण केलं आणि एक पहिली धाव फलकावरती लेग बाईटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. खराब चेंडू पुन्हा कुटापचा चेंडू हुकचा फटका दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू साला सीमारेषा बाहेर 2 टप्पा घेत इथे आलाय चौकार. 5 धाबा फलकावरती चौकाराने सुरुवात केली आहे रोहिदास शिर्केनं. पुनश्च त्या क्षेत्रामध्ये त्याच रिझनला इथे चेंडू चाललाय अलंग द कार्पेटने ग्राउंडला गुदगुल्या करत इथे आला बाग दुसरा चौकार. नऊ धावा फलकावरती आपण पाहतोय. समोर चेंडू कव्हरच्या रिझन मधून चेंडू चाललाय डिपेक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचले व्हेरी गुड फिल्डिंग पाहायला मिळते. अप्रतिम दर्जाची फिल्डिंग आपण पाहतोय. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची धावसंख्या चावून मात्र पोहोचली आहे ती तब्बल 11 वरती. 11 धावा फलकावरती आपण पाहतोय. हा देखील अकुटप्पाचा पुलचा फटका आपण पाहतोय. गिरक्या घेत आपण क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. इथे थोडासा फंबल होता आणि सिंगलचा डबल आपण पाहतोय. 2च्या पद्धतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचले 13 धावसंख्येवरती. 5 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत संपलाय. स्ट्राईकला सलामीला येणारे अजय शिर्के मात्र मागे राहिलेत. आज थोडे उशिराने देखील दाखल होतील त्या मैदानाच्या आतमध्ये, परंतु रोहिदास शिर्के आणि विनोद मालुसर ही जोड साखली मैदानाच्या आतमध्ये खेळती आहे. अकुटापाचा चेंडू इथून चाललाय चेंडू लॉंग लेगला इथे आलाय. पुन्हा एकदा चौकार. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर बिनबाद 17 धाबा धावफलकावरती.
राहुल भोईर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. सत्तरा धावा फलकावरती आपण पाहतोय. पहिला चेंडू ब्लॉक केला आपण पाहतो अलंग कार्पेटने डीप मध्ये वाईडिश लॉंगनला फिल्डिंग झाली आहे थोडीशी चुकी इथं सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट आपण पाहतोय. दोनच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती 19 या धावसंख्येवरती. 19 धावा फलकावरती आपण पाहतोय. वाजले संघ आज मात्र पहिल्यांदाच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हा देखील वेगवान चेंडू आणि वेगवान चेंडूवरती बीट होत असताना आपण पाहतो विनोद बालूसर वेगाने चेंडू रत्तला होता राहुल भोईरांना आणि हे ते चेंडू आला निर्धाव. या निर्धावाच्या साह्याने धावफलक 19 या धावसंख्येवरती. यस ओमकार यादव यांच्याकडून मात्र षटकार हॅट्रिकसाठी रोख रक्कम तब्बल 5,000चं कॅश प्राईज झालंय. आडव्या बॅटीतून प्रहार चढवलाय इथे शतरक्षक नाही आहे. इथून मात्र चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर इथे हसून घालाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 23 या धावसंख्येवरती. तेवीस धावा फलकावरती आपण पाहतोय. सलामीची जोडी पाहायला मिळते आपल्याला विनोद मालुसर आणि त्याचबरोबर रोहित शिर्के. गोलंदाजी मार्कवरती 1.3 चेंडूचा खेळ समाप्त. 23 धावा फलकावरती अद्यापर्यंत पाहायला मिळत आहेत. हा देखील फिरून काढण्याचा प्रयत्न इथे मात्र थोडंसं गपलं झालं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे मात्र फेकी देखील खराब होतीये आणि लगेचच 2 धावा पूर्ण देखील झाल्यात. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती 25 या धावसंख्येवरती. 25 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूचा अद्यापर्यंत खेळ संपलाय. थोड्याशा चुका अकुटप्याचा चेंडू आपण पाहतोय इथे ऑन साईडला प्रहार चढवला इथे एक सिंगल मात्र झाली वेगाने कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नाला. 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. थोडंसं फंबल होतं पहिल्यांदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला भाजले संघाने थोड्या बारी बारी चुका आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु कौतुक करणं गरजेचं आहे. चांगली खेळ अद्यापर्यंत राहिला आहे. जरी पहिल्यांदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला असेल तरी पण सांशीसारख्या बलाढ्य संघासमोर अद्यापर्यंत 1.5 चेंडूचा खेळ समाप्त झाला बिनबाद. 27 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय सांशी संघ आपण पाहायला मिळतो. हा देखील आडव्या बॅटीतून प्रहार चढवला आहे. छत्रक्षक पोहोचलेत. एक सिंगल झाले वेगाने कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत आणि ही ते दुसरी देखील धावसंख्या पूर्ण होत असताना 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या षटक क्रमांक 2 देखील झालंय समाप्त. 2च्या मदतीनं षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा फलकावरती म्हणजे प्रति षटक 14.50च्या स्किंग रेटने धावसंख्या करायचं योगदान दिलंय ते विनोद मालुसर त्याचबरोबरीने भीम शिर्के यांना.
ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवरती स्वानंद आलेत. पहिला चेंडू आपण पाहतोय अक्षरशः प्रेक्षकाच्या डोक्याशावरून टाकण्याचा प्रयत्न. इथून मात्र चेंडू आलाय नो. म्हणजे फ्री हिटचा चेंडू असेल. आता एक सिंगल मात्र मिळेल. 30 धावा फलकावरती. थोडंसं मात्र सरावापासून दुर्बल असणारे खेळाडू आपण पाहायला मिळत आहेत. प्रॅक्टिस नाही आहे. प्रॅक्टिस करणं गरजेचं असेल. फुलटॉस चेंडू आणि त्याच्यावरती प्रहार चढवलाय रोहिदास शिर्केचा. टेक मार्क शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. एस पंच बिमारसाठी रेफर करण्यात आलाय. एस गणेश दादा आपण या चेक करायचंय. यस नो चेंडूचा इशारा पंचांचा आलाय. म्हणजे इथून आता गोलंदाज बाद असेल. गोलंदाज बाद असेल आता. 4+1 अशा 5 धावा. 5च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 35 या धावसंख्येवरती. फ्रीट कंटिन्यू असेल आता. यस 2 बिमार. या संदेशची मोरे साहेबांचा जो शुभागमन झालाय त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं मंचावरती. आपलं देखील सहर्षमय स्वागत. या असं नसतं वा आपण देखील आपण इथून मंचावरती बसून या स्पर्धेचा आनंद घ्या. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तिसरं षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय. पवन आपण पाहतोय. पहिला चेंडू ऑन साईडला लोवर पुलटा चेंडू कन्वर्ट केलाय कबर मधून. डिपेक्षा कबरला एक सिंगल झाली आहे वेगाने कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नाला. इथे 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. पुनश्च एकदा पण नो चेंडू का कोणता लाया ओ स्टेप का. यस सर नो चेंडूचा इशारा. म्हणजे 2+1 अशा 3 धावा. 38 धावा फलकावरती आपण पाहतोय. आता वेगवान चेंडू फ्रीटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूवरती उत्तर देता आलं नाही रोहिदास षटक यांना आणि याच कारणासह इथे आला चेंडू निर्धाव. टोटल 38 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडला रोहिदास आहेत. मास स्ट्राईक एंडला विनोद मालुसरे आपण पाहतोय. अजय शिर्के अजून स्क्वॉडमध्ये आपण पाहतोय. ते वेट करतायत की एखादा फलंदाज कधी मात्र बाद होईल ना मी कधी मैदानाच्या आतमध्ये जाईल. परंतु असं आता वाटतंय मला की इथून 2 फलंदाज अजून मैदानामध्ये थांबतीलच. इथून देखील ऑन साईडला प्रहार मिड ऑफला केली जाते. फिल्डिंग चांगली. आता दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत आणि इथे फलंदाज रोहिदास शिर्के मात्र आता हा सुद्धा पाठ डावचीच्या संधीमध्ये इथं सोनं गेलं. विनोद मालुसरे यांना मात्र लक्ष नव्हतं. अजय शिर्के आलेत नवीन. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39. 39 धावा फलकावरती. सिंगल्स इथे देखील डबलमध्ये रूपांतर होत असते आपण पाहतोय. 200 मदतीने 41 धावा फलकावरती पाहतो आपण. थंबे थंबे तलेसाचे कासवाच्या धीम्या गतीने हलकाला सुरुवात झाली आहे. 2.2 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत समाप्त झाला आणि 40 धावा फलकावरती आपण पाहतोय. इथून अर्जुन उर्वरित 10 चेंडूंचा खेळ शेष असेल. जेवढी हा देखील ऑन साईडला प्रहार चढवला आहे. इथे क्षेत्रशक्ताही ना देत परंतु झाली आहे चुकी आणि त्या चुकीचं रूपांतर झालंय 4 धावसंख्येमध्ये. इथे आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने
टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 45 धावसंख्येवरती. प्रॅक्टिस नाही असंच म्हणावं लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण सराव खूप महत्त्वाचा असतो. परीक्षेला जायचं असेल तरी पण सराव करणं अभ्यासाचा गरजेचं असतं, आणि मैदानामध्ये मैदानी खेळ खेळायचा असतो त्यावेळेस देखील सरावाची गरज नितांत असते, आणि तीच सरावापासून थोडंसं लांब असताना आपण पाहतोय वांजले संघ आज पहिल्यांदा उतरला मैदानामध्ये, परंतु त्याच्यानंतर पुढे त्यांच्याकडून अजून चांगला खेळ आपल्याला पाहायला देखील मिळेल काही महिन्यांमध्ये का काही दिवसांमध्ये देखील. हा देखील वेगवान चेंडू आपण पाहतोय, वेगवान चेंडूवरती प्रहार चढवलाय. इथे मिड ऑफला लॉंग ऑफला केली जाते फिल्डिंग, एक सिंगलच मात्र मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या सावून मात्र पोहोचेल 46 या धावसंख्येवरती. आता अजय शिर्के आलेत ऑन स्ट्राईकला. शेबटचा आणि अंतिम चेंडू आपण पाहतोय तिसऱ्या ओव्हरमधला आपण पाहायला मिळतोय. 46 धावसंख्येपर्यंत अजूनपर्यंत मजल मारली आहे. लोपर फुलटॉस चेंडू कन्वर्ट करायचा होता अजय शिर्के यांना देखील. इथून देखील फंबल झालं आहे, सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट आपण पाहतोय. तिसरीचा प्रयत्न होईल का, अति काही संकटात नाही आपण पाहतोय. थोडंसं पेटन ओचं क्रिकेट खेळावं लागेल भांजले संघाला. षटक क्रमांक 3 देखील संपलाय. षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 48 धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जित्तू आलेत गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. 4थ्या क्रमांकासाठी साणामारीचं षटक आपण पाहतोय. आता इथून कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल. 48 धावफलकावरती लागल्या त्या सांडशी टीमच्या, आणि आता भांजले संघ मात्र शेवटचा अंतिम षटक घेऊन आलाय. हा बघा समोर चेंडू उडवलाय. इथे चेंडू मात्र एक टप्पा घेत लॉंग ऑफ बॉन्ड लाईनच्या बाहेर इथे आलाय विनोदच्या बॅटमधून. आणखीन एक दर्जेदार चौकार. येस, ओमी यादव यांनी षटकारासाठी 5,000 रुपयाचं कार्यसूचक लावलंय, परंतु एक ओमी यादवसाठी देखील आता थोडीशी विचार करण्यासारखी गोष्ट झाली आहे, कारण की 19 चेंडू झाले, एकही षटकार अजून आला नाही सांडशे संघाचा. इतर गेल कव्हरच्या डिझाईनमधून चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक सिंगल झाली वेगाने कंप्लीट. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 53 या धावसंख्येवरती. आता ओमी यादवचं एकच म्हणणं असेल की मला या मॅचमध्ये या इनिंगमध्ये एकतरी षटकार बघायला भेटायला पाहिजे, परंतु अजय शिर्के ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. त्यांच्या बॅटमधून आता हा षटकाराची भाषा ऐकायला मिळेल का आपल्याला, हे देखील पाहणं गरजेचं आहे. ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय अजय शिर्के. आतापर्यंत अजय शिर्केने एकच चेंडू फेस केलाय. यस, आपण पाहतोय फटका दर्जेदार फ्लायटेड स्ट्रोक पाहायला मिळतोय, आणि ही ते आलाय काऊ कॉर्नरच्या टोक्यावरून. इथे आलाय षटकार. आपल्याला पाहायला गेलं तर तब्बल 21व्या चेंडूवरती आलाय तो षटकार अजय शिर्के यांच्या बॅटमधून. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 59 धावफलकावरती. इथे जर का एक अजून चांगला क्षेत्ररक्षक असता, राहुल वगैरे असते तर ही झेल देखील झाली असते कॅरी, परंतु राहुल नव्हते. इथे स्वानंद होते, परंतु येस, कॅमेरामॅनच्या बाजूला कोण बसलाय तो वरती त्याला विनंती असेल मित्रा की आपण तिथून उतरा. फुलटॉस चेंडू, आणि त्याच्यावरती स्वतःवर दादा नाराज असेल. येस, 100%, कारण की या चेंडूला क्रिकेटमध्ये थारा नसतो, आणि त्या चेंडूला अजय शिर्केने थारा दिलाय. आणि इथे चेंडू आलाय निर्धावाच्या साह्याने धावफलक स्थिरावलाय.
59 धावसंख्येवरती 3.4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि 59 धाव फलकावरती नवीन संघ आपण पाहतोय वांजले संघ आणि त्यांनी 59 धावसंख्येवरती रोखलं आहे. फुलटॉस फटका फसलाय आणि बराचसा आजकाल चेंडू हवेमध्ये इथे पकडली जाती असेल. व्हेरी गुड झेल आपल्याला पाहायला मिळतीये. साधी सोपी झेल मात्र सोडली होती स्वानंद यांनी आणि अवघड झेल कॅरी करत असताना एक जार जोर झाडाला उद्या स्वानंद संचासाठी आणि अजय शिर्के हा सुद्धा पाठ झड बावळाने आता परतीचा प्रवास करत असताना 59 धावसंख्येवरती लागणारा हा दुसरा आदरा टीम सांडशी संघाला. इथे देखील स्वीप करण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा येणं बाकी आहे. यस हा शिकील चेंडू आलाय निर्धाव आणि षटक क्रमांक इथे चौथं देखील यस व्हाईटसाठी रिव्ह्यू नाही आहे याची देखील नोंद घ्या. व्हाईटसाठी रिव्ह्यू नाही याची देखील नोंद घ्या. षटक क्रमांक 4 देखील संपलं आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 59 धाव फलकावरती लागल्यात. येणारे 24 चेंडू 60 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपला आहे. आता दुसऱ्या पूर्वार्धामध्ये अजून देखील मजा येईल. 24 चेंडू 60 धावसंख्येची गरज 60 धावसंख्येची गरज आहे उर्वरित 24 चेंडूंमध्ये. यस बाकरीच्या भाड्या संघाचा कर्णधार बाकरीच्या भाड्याचा संघाचा कर्णधार आपण आयोजक संपर्क साधा. मला माईकमध्ये बोलायला लावू नका. यूट्यूब लाईव्ह मॅच आहेत त्याच्यामुळं मला वारंवार सूचना येत आहेत म्हणून तुम्हाला सांगितलं मी. चला बांधले संघ आपण बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा.
सलामीची जोडी रवाना झाली. राहुल आणि त्याचबरोबर पवन ही सलामीची जोडी येणार आहे. 24 चेंडू 60 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती पेबनचं पहिलं षटक आलाय. गोलंदाज अजय शिर्के आपण पाहतोय. सलामीची जोडी स्ट्राईक एंडला राहुल आपण पाहतो. नॉन स्ट्राईक एंडला पवन आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पेबनचं पहिलं षटक घेऊन आलाय. गोलंदाज अजय शिर्के आपण पाहतोय. वासळेखोंडा विभागामधून बिलॉंग करणारा हा सांडशी संघ आज मैदानामध्ये दाखल देखील झालाय. पहिला चेंडू कबरला, चेंडू उडवलाय. दीप एक्स्ट्रा कबरला, चेंडू चाललाय तिथे. यश आविष्कार शिर्के होते आणि त्यांना सिंगल्स डबल मध्ये कन्वर्ट 2 धावसंख्या अडवण्यात देखील यश मिळालंय. इथं 2च्या मदतीने टीमची धावसंख्या 2 अंकाने. श्री गणेश खातं मात्र ओपन केलं जातं. राहुलच्या माध्यमातून आपण पाहतोय 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि अद्यापर्यंत 2 धाबाधा फलकावरती आपण पाहतोय. हा समोर चेंडू 20 मध्ये लंगन आणि लंगपच्या मधोमध साईड स्क्रीनच्या टोक्यावरून ठोकलाय राहुल भोईरचा हा दर्जेदार षटकार. असून एक हलक्या हाताने ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. इथे मात्र फंबल झालंय. एक सिंगल आपण पाहू शकाल. डबलचा कन्वर्ट होत असताना इथे 2 धाबा कंप्लीट होत आहेत. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 अंकावरती. हा देखील बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच कबरच्या डोक्यावरून डेपेक्षा कबरला. हा आणखीन एक दर्जेदार 1 टप्पा घेत चेंडू सरलाय सीमारेषा बाहेर. चौकार. यस मॅच चेंडू येतोय. मॅच चेंडू येतोय बघा. इथे आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ते 14 या धावसंख्येवरती. पाहू शकाल आपण पहिल्यांदाच मैदानाच्या आतमध्ये वांजले संघ दाखल देखील झाला आणि पहिलीच मॅच माझ्या अंदाजामध्ये या वर्षामध्ये खेळत असताना आपण वांजले संघ आणि एक चांगल्या प्रतीची गोलंदाजी देखील राहिली. फक्त अवघ्या 59 धावसंख्येमध्ये रोखलं ते सांडशी संघाला आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर आत्तापर्यंत 4 चेंडूमध्ये 14 धावसंख्या पूर्ण होत असताना आपण पाहतोय. वांजले संघाचा राहुल संघाचा संघ कर्णधार आपण पाहतोय. अजून एक हलक्या हाताने ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. तिथे एक सिंगल मात्र कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या चावून मात्र पोहोचेल 15 वरती. 5 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत पेबनच्या षटकाचा झालाय समाप्ती आणि धावसंख्या चावून मात्र पोहोचली आहे ते 15 या धावसंख्येवरती. धावसंख्या 15 धावसंख्येवरती पोहोचलेत. आता पवन आपण पाहतो लेफ्टी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. राहुल भोईरने चांगली बॅटिंग केली पहिल्या 5 चेंडूंमध्ये.
इथे देखील फिरून घालण्याचा प्रयत्न, इथून देखील चेंडू चाललाय लॉंग लेग, इथे क्षेत्ररक्षक पोहोचतील का, अडवण्यामध्ये यश आलंय. इथे सिंगल सेट डबलमध्ये देखील कन्वर्ट. इथे 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 17 धावसंख्येवरती. पिबनच्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 17 धाबा धावफलकावरती. प्रतिषटक पाहायला गेलं तर 15ची सरासरी राखायची होती, परंतु त्याच्यापेक्षा जास्त धावसंख्या केली आहे ती वांजले संघाने. म्हणजे आता इथून 18 चेंडू आणि विजयासाठी धावसंख्या करायची 43 धावा. 18 चेंडू 43ची गरज आहे. 17 धाबा धावफलकावरती लागल्यात. किरण आलेत, किरण पाटेकर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. अक्षय शिर्केंचं सर्वात महागडं षटक पडलं आहे या वर्षामधलं, कारण की ज्या वेळेस अजय शिर्केंचं मॅच बघितलं आता वेळेस कमबॅकिंग गोलंदाजी राहिली आहे. इथून देखील ऑन साईडला आपण पाहतोय अलॉंग द कार्पेटने वाईडिश लॉंग आणला, फिल्डर तैनात आहे. एक सिंगल मात्र झाली आहे कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती अद्यापर्यंत 18 धावसंख्येवरती. किरण पाटेकर आलेत गोलंदाजी मार्कवरती. लेफ्टी गोलंदाज आपण पाहतोय, थोडासा नॅचरल स्प्रिंगर असणारा हा गोलंदाज आपण पाहतोय. येस, सुरेशजी कोंडे देखील आपण पाहू शकाल. अक्षरशः ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला हात वरे करतायत आम्हाला समोर. ऑन साईडला पवनच्या बॅटमधून देखील इथे आविष्कार शिर्के यांनी बात बेहतरीन बेहतरीन आपण पाहू शकाल. आता इथून यस चेक केलं जाईल. आता इथे की चेक केलं जाईल पाहू शकाल आपण ऑन स्क्रीनवरती आपण पाहतोय चेक केलं जातंय. इथे अक्षय आविष्कार शिर्केने यस 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 इथून फलंदाज बाद अप्रतिम झेल आविष्कार शिर्केंच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर बॅकअप दिलं सागर यांनी. अप्रतिम असं वाटलं होतं आविष्कारांना की आपलं संतुलन बिघडत आहे, तर लगेचच मैदानाच्या आतमध्ये फेकलं आणि लगेचच त्याच्यानंतर धाव ठोकली सागर यांनी आणि ती कॅच देखील कव्हर करत असताना एक अप्रतिम दर्जाची फिल्डिंग सांशी संघाकडून होत असताना पहिला आदरा टीम वांजले संघाला 18 धावसंख्येमध्ये लागला जातोय. इथून जर का प्रयत्न केले नसते आविष्कार शिर्के यांनी तर ह्या चेंडूवरती देखील आपला फटका पाहायला मिळाला असता मोठी धावसंख्या, परंतु प्रयत्न राहिले. असं म्हणतात प्रयत्नशील परमेश्वर. आपण प्रयत्न कराल तर आपल्याला सर्व काही शक्य होऊ शकतं, परंतु जर का आपण प्रयत्न करणं सोडलं तर आपल्याला काहीच शक्य होऊ शकत नाही आहे. धावसंख्या 18 वरती सुदर्शन आले आणि पुलटॉ सेंडू इथं कबरच्या डोक्यावरून टोलवलाय. इथे क्षेत्ररक्षक यश होते आणि त्यांच्याकडून झाली आहे चुकी आणि या चुकीला नाही आहे माफी आणि इथे आलाय चौकार. या 4 धावसंख्या सर्वात महागड्या मात्र पडू शकतात सांशी संघाला, कारण की छोट्या चुका आपण व्यावसायिक दर्जाचा खेळ देखील या वर्षामध्ये खेळलोय. भरपूर स्पर्धा सांशी संघाने खेळताना पाहायला मिळत आहेत, परंतु अशा चुका या स्पर्धेमधून आपल्याला बाहेर देखील फेकू शकतात, यात काही शंकाच नाही आहे. इथून आलाय सुदर्शनच्या स्वानंदच्या बॅटमधून चौकार. 22 धावा धाव फलकावरती. अरे किल समोर चेंडू अलॉंग द कार्पेटने आविष्कार तिथे तयार आहेत. एक सिंगल झाली आहे वेगाने कंप्लीट. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 वरती. जरी वांजले संघाने फिल्डिंगमध्ये चुका केल्या असतील गणेश आपण पाहतोय, परंतु बॅटिंग करत असताना एक अप्रतिम दर्जाची बॅटिंग पाहायला मिळते. 23 धावा फलकावरती आपण पाहायला मिळत आहेत. राहुल भुईराव स्ट्राईक. फुलटॉ सेंडू पुन्हा एकदा कव्हरमध्ये भरपूर मोठे गॅप आणि त्या गॅपमधून चेंडू चाललाय 2 क्षेत्ररक्षकांना बीट करत
चेंडू चाललाय गोलीच्या वेगाने, इथे आलाय चौकार. 1.5 चेंडूचा खेळ समाप्त आणि 27 धावा फलकावरती. प्रति षटक पाहायला गेलं तर 15 धावसंख्येची सरासरी राखायची. अद्यापर्यंत 27 धावा फलकावरती. किरण पाटेकर गोलंदाजी मार्कवरती. हा देखील लावूडल्या बिल पंचांकडे, पाहू शकाल अक्षरशः दबाव टाकण्याचा प्रयत्न पंचांवरती राहिला आहे. पंचाने त्यात पेटलावून लावली आहे. इथे आली आहे निर्धाव चेंडू आणि या निर्धावाच्या साह्याने धावफलक सिराला 27 वरती 13.50च्या सरासरी प्रतिषटक धावसंख्या केली आहे 27 असून इथून 12 चेंडू आणि 33 धावसंख्या करायची आहे ती वांजले संघाला विजयासाठी. रोहित असायला गोलंदाजी मार्कवर सज्ज. इथे मात्र ऑन साईडला प्रहार चढवलाय. इथे सागर तयार आहेत. एक सिंगल मात्र केली आहे कंप्लीट. जर्सीवरती नाव पाहू शकता आपण के आणि ती कामगिरी आज सागर यांची देखील राहिली आहे. सर्व क्षेत्राचा त्यांना आवड देखील आपण पाहतो. क्रिकेट असो, शर्ती क्षेत्र असो, ते सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं नाव लौकिक असं पाहतो आपण सागर. इथे मात्र ऑन साईडला प्रहार चढवलाय. आविष्कार तयार आहेत. एक सिंगल झाली आहे वेगाने कंप्लीट. इथे फंबल झालंय. दुसरीसाठी निघालेत. फेकी देखील झाली आहे खराब आणि इथे मात्र बॅकअप दिलाय. इथे 2 धाबा कंप्लीट. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 30 या धावसंख्येवरती. आता 10 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज असेल. 10 चेंडू 30 धावसंख्येची गरज. इथे मात्र ऑन साईडला प्रहार. सागर यांना बीट करून चेंडू चालला एक टप्पा घेत. काऊ कॉर्नरच्या ठोक्यावरून ठोकलाय. इथे राहुल भोईरच्या बाटमधून आणखीन एक दर्जा चौकार. चौतीस धाबा धाव फलकावरती. परंतु एक कौतुक करणं गरजेचं आहे ते वांजले संघाचं, कारण की एकही चेंडू अजून मिस नाही आहे. एक राहुल मिस झाले तर एक विकेट पडले. तो 2च चेंडू फक्त डॉट आले असं म्हणावं लागेल. बाकीचं सिंगल डबल चौकार षटकार आपण पाहतोय. अखूट टप्प्याचा पुलचा धमाका. पुल ठरलाय सक्सेसफुल. इथे चेंडू फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. सागर अक्षरशः बघत देखील राहिले तिथे. इथे आला षटकार आणि या षटकाराच्या मदतीने 40 धाबा धाव फलकावरती. आता 8 चेंडू आणि 20 धाव संख्येची गरज आहे विजयासाठी टीम वांजले संघाला. आठ चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. वन मॅन शो आपण पाहतोय. सागर राहुलच्या पारीचा विचार केला. 11 चेंडूमध्ये 32 धावसंख्येची इनिंग साकारते अद्यापर्यंत आपल्या वैयक्तिक संघासाठी. हा देखील सेन्सिबल क्रिकेट. ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय अलंग द कार्पेटने. अजय शिर्के स्वतः आले. एक सिंगल वेगाने झाली आहे कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नाला. इथे फलंदाज होईल धावचीतच्या स्वरूपामध्ये बाद. एक सिंगल मात्र झाली आहे कंप्लीट. 41 धावसंख्येवरती लागणारा हा दुसरा आदरा टीम वांजले संघाला.
प्रभात आले तर नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहू शकाल. स्ट्रायकिंगला राहुल आहेत. आता 7 चेंडू 29 धावसंख्येची गरज. 41 धावा फलकावरती लागल्यात. इथे देखील बॅटची लिडिंग एज घेतली आहे. इथे मात्र सिंगलचा प्रयत्न झाले होतं परंतु इथे आता थोडं आता मात्र गफलत झाली आहे. आता 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावसंख्येची गरज आहे. आता ती 19 धावसंख्या वाचवण्यासाठी कोणता गोलंदाज वापरला जाईल हे देखील आता पाहणं गरजेचं असेल. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावसंख्येची गरज आहे. आणि त्याच्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय यश यांना त्यावर जबाबदारी दिली. आता इथे मात्र लाऊडली अपील पंचांकडे. पंच सांगत असताना फलंदाज इथे OUT आऊट. आता 5 चेंडू 19 धावसंख्येची गरज आहे. शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक घेणं गरजेचं होतं राहुल यांनी परंतु आता थोडंसं विचार करण्यास भाग पडलाय. 5 चेंडू 19ची गरज आहे. आता ही धावसंख्या कठीण होईल वांजले संघाला पूर्ण करण्यासाठी. हर्षद आलेत आता नवीन बॅट्समन परंतु ही धावसंख्या भरपूर मोठी देखील नव्हती. हा देखील आपण पाहू शकाल डायरेक्ट हिट. फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये बाद देखील झाला आहे. स्ट्राईक एंडला जर सागर यांनी केली असती हिट तर इथे फलंदाज राहुल देखील झाले असते बाद परंतु इथे काय घडलं. आता 4 चेंडू 19ची गरज आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. आता 4 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे. सॉरी 19 धावसंख्येची गरज आहे. एक पण धावसंख्या आली नाहीये. 4 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे. यश गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू इथे कॉर्नरच्या टोक्यावरून ठोकलाय. इथे राहुलच्या बॅटमधून हा आलाय षटकार. आता 3 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. 3-13चं समीकरण आपण पाहतोय. जेवढी स्ट्राईक ठेवेल राहुल थोडं रनअपमध्ये बेत येत असताना आपण पाहतोय. अक्षरशः पाहायला गेलं तर सागर यांनी केलेली चुकी सर्वात महागडी पडते की काय हाच मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आता सर्वांच्या मनामध्ये. घरून बसणारे पाठीराखे देखील तेच म्हणत असेल सागरने केली आहे चुकी काय. जिथे विकेट होते पाहू शकाल आपण अजय शिर्के अक्षरशः झाडासारखे उभे राहिलेत राहुलच्या समोर. तो दबाव टाकण्याचा प्रयत्न राहुलवरती होईल का. 3 चेंडू 13ची गरज. हा चेंडू सोडलाय. यस
पंचांना डाऊटफुल. यस, पंचांना डाऊटफुल. ओनली वन अजय दादा. अजय दादा पहिल्या दिवसापासून ऐक ना, फक्त रिव्ह्यू व्हाईटसाठी आणि बिमरसाठी पंचांसाठीच फक्त ठेवला आपण पहिल्या दिवसापासून. यस. यस सांबर तुम्ही या इकडे. थोडंसं डिसिजन क्रिटिकल वाटतं आम्हाला, कारण की आम्ही तर डिसिजन घेऊ शकत नाही. जे आयोजक आणि एम्पायर घेतील तो डिसिजन आता अंतिम आणि फायनल असेल, याच्यात काही शंकाच नाही आहे. यस, पंच जागेवर जातील आता, आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील. 2 मिनिटाचा बेल फक्त आपण घेऊ शकाल आता, त्याच्यानंतर आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचेल. आणि कोणी येऊ नका, आमचं म्हणणं एक आहे. कोणी 12वे जरी असतील ना मागे बसणारे, त्यांना देखील विनंती करेल मी की तुम्ही पण डिसिजन चेंज किंवा चेक करू नका. एकच म्हणेल मी प्रत्येकाला, अंपायर डिसिजन. यस, यस वाईट डिसिजन पंचांचा आलाय. म्हणजे इथून आता कराव्या लागतील 3 चेंडूंमध्ये 12 धावा. 3-12चं समीकरण. पंचांनी डिसिजन दिला, वाईट चेंडूचा इशारा पंचांचा. यस, आता 3 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. दोन्ही संघाच्या फासण्या पासपूस फुसफुस करत असतील. आता काय खेळते मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. हा देखील चेंडू सोडलाय. पंच बोलालेत आणि पंच सांगतायत की हा देखील चेंडू स्क्वेअर घोषित करतायत. आता 3 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. थोडंसं लाईन बसून भरकवण्यास भाग पडले. यशांना थोडंसं दबाव असेल, थोडंसं प्रेशर पाहायला मिळतो आपल्याला. आता 3 चेंडू आणि विजयासाठी 11 धावसंख्येची गरज आहे वांजले संघाला विजयासाठी. हा देखील आडव्या बॅटीतून प्रहार चढवलाय, पण तो स्वतःकडे स्ट्राईक देखील ठेवली आहे. आता 2 चेंडू आणि विजयासाठी 11 धावसंख्येची गरज आहे. हा सामना अजून मित्रांनो संपला नाहीये. सामन्यामध्ये अजून एक ट्विस्ट निर्माण झालाय. आता कोणता संघ बाजी मारेल या शेवटच्या चेंडूवरती आपल्याला कळेल. या चेंडूवर षटकाराला तर वर्चस्व सिद्ध करेल वाजले संघ, आणि या चेंडूवर निर्धाव चेंडू आला तर हिते समोर चेंडू उडवलाय. चेंडू लॉंग ऑन बॉर्डरलाईनच्या बाहेर ठोकलाय. राहुल मोईरचा ब्रँड दाखवणारा, वांजलेकरांचा ब्रँड दाखवणारा बुद्धिबली चषकाचा हा आलाय आणखीन एक दर्जेदार षटकार. यस, आपण पाहतोय या स्पर्धेचा नियम महत्वाचा राहिलाय. कंपल्सरी सेसिंग या स्पर्धेचा नियम राहिलाय. आणि वास्तविक पाहता राहुलचा विचार केला
तो 16 चेंडू आणि 45 धावसंख्येवरती एक विध्वंसक इनिंग खेळत असताना म्हणजे अर्धे शतकीय खेळीसाठी देखील 5 धावसंख्येची गरज आहे आणि सामना फिनिश करण्यासाठी देखील आता 5 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे एक चेंडूमध्ये इथे षटकारच मारावा लागेल यात काही शंकाच नाही आहे. राहुल भोईरमध्ये ती ताकद तो धमखम अजून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक चेंडू आणि विजयासाठी 5 धावसंख्येची गरज. बसलेले प्रेक्षक देखील आता उभे राहिलेत. आजूबाजूला झाडाखाली असणारे प्रेक्षक देखील आता या मॅचचा आनंद घेत असताना मॅचमध्ये अजून एकदा मज्जा शिरली आहे. या सामन्यामध्ये कोणता संघ बाजी मारेल. एकीकडे सांडशी एकीकडे वांजले या दोन संघादरम्यान इथे मात्र पंचांचा इशारा गरजेचा असेल आणि पंचांनी डिसिजन दिलाय या चेंडूवर त्याला वाईट म्हणजे आता इथे गरज असेल. धावसंख्या प्रथम तुम्हाला सांगतो 56 धाव फलकावरती आता एक चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज असेल विजयासाठी टीम वांजले संघाला. अप्रतिम दर्जाची बॅटिंग आपण पाहू शकाल. माश इथून देखील आडव्या बॅटीतून प्रहार चढवलाय. सागर गेले तिथे अडवण्यामध्ये यश आलंय. यस शेवटच्या क्षणाला सागर यांनी केलेली चपलाई आता कामास आली आहे आणि हार्डलक टीम वांजले संघ असं म्हणावंच लागेल. एकटा नळला पण घाम फोडला अशी गज झाली मैदानाच्या आतमध्ये. चारी मुंड्या चित करणारा हा सामना पाहायला मिळाला. अक्षरशः हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आपल्याला पाहायला मिळाला. परंतु एक आता सिद्ध झालंय का सांडशी संघाला देखील एक सिद्ध करून दाखवलंय का जरी आम्ही पहिल्यांदा मैदानाच्या आतमध्ये उतरलो असेल एकटा बॅट्समन आम्ही मैदानामध्ये घेऊन उतरलो असेल वांजले संघ परंतु हा एकटा नळला सर्वांसाठी तब्बल 17 चेंडू 45 धावसंख्येची विध्वंसक इनिंग केलेला होता तो राहुल. परंतु शेवटच्या क्षणाला एकदा जोरदार आले उद्या वांजले संघासाठी आणि त्या राहुल भोईरसाठी अप्रतिम दर्जाची बॅटिंग राहिली आहे आणि खेळ तेवढाच ताकदीचा राहिला आहे.